लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी 15 दिवस लातूर शहरातील खाऊचे हातगाड्यासमोर बेशिस्त पार्क करणारे चारचाकी दुचाकी वाहनांवर तसेच बेशिस्त रिंग रोडवर सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनांवर ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई विशेष मोहीम। याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरातील नियमबाह्य वाहनांवर उदाहरणार्थ खाऊचे हातगाड्यासमोर बेशिस्त पार्क करणारे चारचाकी दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्त रिंग रोडवर सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनांवर ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाईची 15 दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। मोठ्या आवाजाचे सायलेन्स काढून जप्त करण्यात येत असून टू व्हीलर वाहनावर ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहन चालकाविरुद्ध वाहतुकीचे नियम करणे करिता माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी लातूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे। त्यात ऑटो रिक्षा चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षामध्ये चालकाचे बाजूस फ्रंट सीटला प्रवासी घेणे, गणवेश परिधान न करणे, शहरात रोडवर बेशिस्तपणे कोठेही थांबून प्रवासी चढ उतार करणे, चौकामध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ऑटो रिक्षांची दुहेरी रांग करून थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारी अडचण निर्माण होऊन त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने फ्रंट सीट घेणाऱ्या, गणवेश परिधान न करणाऱ्या तसेच ट्रिपल सीट मोटारसायकलवर प्रवास करणारे, विना कागदपत्र इन्शुरन्स पीव्हीसी संपलेले व सोबत न बाळगणारे वाहन चालकावर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे चालकावर व इतर वाहनांवर मोटार वाहन अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठी माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात विशेष मोहीम राबवणे चालू आहे। त्यात वाहतूक कोंडी कमी व्हावी व वाहतुकीत शिस्त लागावी म्हणून महानगरपालिका बस डेपो विभागीय कार्यालय, राष्ट्रीय परिवहन महामंडळ, माननीय जिल्हाधिकारी यांची पत्र व्यवहार केला आहे। बेशिस्तपणे ऑटो रोडच्या मध्यभागी थांबवून प्रवाशांना चढ उतार करणारे ऑटो रिक्षा चालकावर, फ्रंट सीट घेणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे रनिंग मोबाईल वाहनांवर दररोज केसेस केल्या जात असून ऑटोमध्ये फ्रंट सीटचे दंडासह मागील संपूर्ण अनपेड दंड वसूल करण्याची धडक मोहीम चालू आहे। वाहतूक शाखेकडून क्रीडा संकुल लातूर समोर औसा रोड तसेच गंजगोलाई परिसरातील येथील रस्त्यावर लागणारी हातगाडे समोर लावण्यात येणारी दुचाकी चारचाकी वाहनावर 15 दिवस विशेष मोहीम राबवून ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दिनांक 5/11/2025 रोजी ऑटो रिक्षा यांच्या मागील ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केलेला पूर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली। तसेच टेप साऊंड, ब्लॅक फिल्म, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलण्याविरुद्ध, सोबत विना लायसन वाहन चालवणे, विना लायसन्स वाहन चालवण्यास देणे, टेबल सीट, कर्कश हॉर्न वाजवणारे चालक, मोठे आवाज करणारे सायलेन्सर बसविणे, वाहतूक चिन्हांचा भंग करणारे, नंबर प्लेट नसणे, हेल्मेट नसणे, मोटारसायकलचे कागदपत्र सोबत न बाळगणारे, इतर सदराखालील प्रकरणास मोटार वाहनाखाली तसेच ऑटो चालक हा गणवेश परिधान करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावरही कडक कारवाई चालू असून 160 इतर वाहनावर तसेच ऑटो रिक्षा केसेस करण्यात आल्या असून 1,39,700 रुपये दंड आकारण्यात आला आहे। इंटरसेप्टर वाहनांद्वारे ओव्हर स्पीड केसेस 60 केसेस, एकूण दंड 1,20,000 रुपये करण्यात आले। ज्या ऑटोचे अनपेड ई चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड सेंड टू कोर्ट करून माननीय न्यायालयात त्यांचे विरुद्ध करण्यात येत आहे। मुख्य चौकामध्ये 50 ते 75 मीटर अंतराचे आत थांबणारेवर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारेवर वाहनांवर भारतीय न्याय संहिता कलम 285 प्रमाणे माननीय वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकडून कडक कारवाई करण्याची मोहीम राबवित आहोत। लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन करण्यात येत आहे। लातूर शहरातील ऑटो रिक्षा, खासगी दुचाकी
व चारचाकी वाहनधारकांनी व जनतेने वाहतुकीचे नियमन पाळून वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे। ही मोहीम आणखी तीव्र होणार असून त्यानंतरही कायम चालू राहणार आहे। सदरची मोहीम ही लातूर शहरात तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस यांच्याकडून कायम राबवली जाणार आहे असे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांनी सांगितले।